हाय हॅलो नमस्कार. आज मी खेकडे घेतले आहेत, खेकडे बनवते आहे. त्याचे डेंगे मोडून घेतले. आता हे मी स्वच्छ धुवून मोडून घेते. आता हे मी स्वच्छ धुवून घेतले 5-6 पाण्याने. आता मोडून दाखवते. अगदी डेंगे मोडण्यापासून ते सगळं पेंजरण्यापासून सगळं करून दाखवते. काही का लोक अक्केच घालतात, पण आम्ही अक्के नाही घालत. हे काढायचं असतं. हे असं आणि फेकून द्यायचं असतं ते. आणि त्यानंतर इथे हात घालून अंगठ्याने असं अमावास्या असल्यामुळे भरलेले असतात आणि पौर्णिमेच्या वेळेला ते फोके असतात. हे बघा, हे असं हे पण काढून टाकायचं असतं. हे असं आता हे पण काढून घेतलंय. आणि हे असं आणि हे बाकी सगळे पण मी असेच काढून घेते. हे फेकून द्यायचं असतं. काही लोक हे अक्कच ठेवतात, पण आम्ही नाही ठेवत असे अक्के. आणखीन एक दाखवते. अशी हे डेंगे काढतात असे. मोठे डेंगे असतात ते कोणीने काढूनच दिलेले आहेत, त्यामुळे असे नुसते हे बारीक ते आहे, त्यामुळे मी पकडू शकले. नाहीतर मी असे पकडते. हे काढून टाकायचं असतं. हे सर्व मी मोडून घेतले. स्वच्छ 6 वेळा धुवून साफ करून मोडून घेतले आहेत हे असे. आणि ही त्याची कवचं काढून टाकली. हे डेंग्याचा रस्सा काढायचा पाट्यावर ठेचून. आणि हे डेंगे मोठे आहेत ते कालवणात टाकायचे. गावी ह्यापेक्षा केवढ्या मोठ्या मोठ्या मिळतात, एवढ्या मोठ्या मोठ्या. हे इथे मुंबईला आपले छोटे छोटेसे आहेत. आता पुढची कृती दाखवते. त्यासाठी वाटण लागेल. एक मोठा कांदा घेतलाय, ही एक सुकी कवड आणि लसूण आणि आल्याचा तुकडा. हे आता मी सगळं ह्याचं वाटण करते. वाटण भाजून झालंय. आता हे मिक्सरमध्ये लावून घेते. इथे गॅसवर मी एक टोप ठेवलाय. त्यामध्ये तेल घालून घेते.
तेल तापलंय चांगलं. आता लसूण टाकते आणि वाटणामध्ये लसूण, कांदा, आलं वगैरे आहे, खोबरं वगैरे, पण आता मी इथे फक्त लसणीचीच फोडणी देते आहे. हिंग, मालवणी मसाला आणि हळद पावडर. खेकडे घालून घेते, पुरले. आणि हे डेंगे. पाणी घालून घेते. वाटण घालून घेते. डेंग्याचा रस काढलाय तो. रस घालून घेते डेंग्याचा. गरम मसाला घालून घेते. कोकम एक टाकते. कोथिंबीर.